गावातल्या लोकांच्या नजरा नेहमीच धारदार असतात. कोण कुणाशी बोललं, कोण कुणाकडे पाहिलं, कोणाच्या घरात कोण आलं, सगळ्यावर त्यांचं लक्ष असतं. पण त्या नजरा कधी कधी दोन जीवांच्या वेदना पाहू शकत नाहीत. कोल्हापूरजवळचं ते छोटंसं गाव, सकाळी मंदिराच्या घंटा, दुपारी शेतातल्या माणसांचा गोंधळ आणि रात्री चहाच्या टपरीवर सुरू होणाऱ्या चर्चा. त्या गावात राहत होती स्वरा. स्वरा दिसायला सुंदर होती, पण तिच्या डोळ्यांत कायम एक थकवा असायचा. वयाच्या 29व्या वर्षी तिचं लग्न झालं होतं अमोलसोबत. अमोल शहरातला मोठा व्यापारी होता. पैसा, बंगला, गाडी सगळं होतं. पण नवऱ्याच्या नात्यात जिव्हाळा नव्हता. अमोलसाठी स्वरा म्हणजे फक्त घर सांभाळणारी बायको. तिच्या भावना, तिचं मन, तिची स्वप्न यांना काही किंमत नव्हती. इतकं सगळं दिलंय तुला, अजून काय हवंय? अमोल नेहमी म्हणायचा. पण स्वराला पैसा नको होता. तिला हवी होती फक्त माणूस म्हणून किंमत. त्या गावातच राहत होता सौरभ. वयाने स्वरापेक्षा 4 वर्षांनी लहान. गावातल्या शाळेत शिक्षक होता. शांत, समजूतदार आणि मनाने खूप हळवा. पहिली भेट झाली ती पावसाळ्यात. स्वराची स्कूटी रस्त्यात बंद पडली होती. मुसळधार पाऊस सुरू होता. सगळे लोक जात होते, पण कोणी थांबत नव्हतं. तेवढ्यात सौरभने आपली बाईक थांबवली. मदत करू का? त्याने विचारलं. स्वराने पहिल्यांदा त्याच्याकडे पाहिलं. त्या आवाजात कुठलाही स्वार्थ नव्हता. हो, पण त्रास होईल. माणसासाठी थोडा वेळ दिला तर तो त्रास नसतो. त्या एका वाक्याने स्वराच्या मनात काहीतरी हललं. त्यानंतर भेटी वाढत गेल्या. कधी मंदिरात, कधी पुस्तकांच्या दुकानात, कधी अचानक रस्त्यात. दोघं तासनतास बोलू लागले. सौरभ स्वराचं बोलणं मन लावून ऐकायचा. तिच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचा. एकदा स्वराने सहज सांगितलं होतं, मला पावसात भिजायला खूप आवडतं. 2 दिवसांनी सौरभ तिच्यासाठी गरम चहा घेऊन आला आणि म्हणाला, आज पाऊस आहे, भिजणार ना? स्वरा हसली. कदाचित खूप दिवसांनी मनापासून. पण हे नातं साधं नव्हतं. समाजाच्या नियमात बसणारं नव्हतं. एक विवाहित स्त्री आणि तिच्यापेक्षा लहान असलेला पुरुष. लोकांनी कुजबूज सुरू केली. ती बाई बिघडलीये. नवरा असून दुसऱ्यासोबत फिरते. त्या मुलालाही लाज नाही. गावातल्या प्रत्येक नजरेत तिरस्कार भरला. स्वरा घाबरली. तिने सौरभपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. आपण चुकीचं करतोय, ती रडत म्हणाली. सौरभ शांतपणे तिच्याकडे पाहत होता. चूक प्रेम करणं आहे का, की आयुष्यभर प्रेमाशिवाय जगणं? त्या प्रश्नाचं उत्तर स्वराकडे नव्हतं. रात्रभर ती विचार करत राहिली. अमोलच्या घरात ती फक्त एक वस्तू होती. आणि सौरभसोबत ती पहिल्यांदा जिवंत वाटत होती. पण समाजाला भावना समजत नाहीत. त्यांना फक्त नात्याचं नाव दिसतं. एक दिवस अमोलला सगळं कळलं. घरात प्रचंड भांडण झालं. तुझी हिंमत कशी झाली? अमोल ओरडला. स्वरा पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलली, हिंमत प्रेम करताना नाही लागली, हिंमत इतकी वर्ष तुझ्यासोबत भावना मारून जगताना लागली. अमोलने तिच्यावर हात उचलला. त्या रात्री स्वरा घर सोडून निघाली. पूर्ण गाव तिच्या विरोधात उभं राहिलं. आई वडिलांनीही दार बंद केलं. लोक काय म्हणतील? त्यांनी विचारलं. स्वराच्या डोळ्यात अश्रू होते. आई, लोकांनी कधी माझं दुःख विचारलं का? ती एकटी पडली. फक्त सौरभ तिच्यासोबत उभा राहिला. दोघांनी शहरात जाऊन छोटंसं आयुष्य सुरू केलं. भाड्याचं घर, कमी पैसे, संघर्ष, पण त्या घरात प्रेम होतं. पहिल्यांदा स्वराला स्वतःसारखं जगता येत होतं. पण समाज इतक्यात शांत बसत नाही. सोशल मीडियावर फोटो फिरू लागले. लोकांनी घाणेरड्या कमेंट्स केल्या. चरित्रहीन, घर तोडणारी, पापी. स्वरा तुटत चालली होती. एक रात्री ती बाल्कनीत बसून रडत होती. कधी कधी वाटतं, आपण खरंच चुकीचे आहोत, ती म्हणाली. सौरभ तिच्या जवळ बसला. जगाला मान्य नसलेलं प्रत्येक नातं चुकीचं नसतं स्वरा, काही नाती फक्त जगाच्या समजुतींपेक्षा मोठी असतात. स्वराने त्याचा हात घट्ट पकडला. त्या क्षणी तिला जाणवलं, प्रेमाला नेहमी समाजाची परवानगी लागत नाही. कधी कधी प्रेम म्हणजे फक्त कोणीतरी तुमच्या जखमा समजून घेणं. काही वर्षांनी दोघं पुन्हा गावात आले. लोक अजूनही कुजबुजत होते. पण आता स्वराच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. कारण ती पहिल्यांदा स्वतःसाठी जगत होती. आणि काही नाती जगाला मान्य नसली तरी मनाला मात्र पूर्णपणे खरी असतात.